पण तो त्याला दाखवून मतदान करावं लागतं. विधान परिषदेचे मतदान अशा प्रकारे व्हावं, घोडेबाजार थांबवण्यासाठी ही आमची भूमिका कायम राहील. आता महाराष्ट्रात ज्या निवडणुका आहेत, महाविकास आघाडीतर्फे आमचे 3 उमेदवार आहेत. प्रज्ञा सातव काँग्रेसच्या, शेका पक्षाचे भाई जयंतराव पाटील आणि शिवसेनेकडून मिलिंद नार्वेकर. आणि आम्हाला खात्री अशी आहे की आम्ही 3ही जागा जिंकून आणू. आता मग शिंद्यांचा गट, अजित पवारांचा गट किंवा देवेंद्र फडणवीसांचा गट यांनी त्यांच्या जागा सांभाळाव्यात. पण निवडणूक होणार हे नक्की आहे किंवा झालेलं आहे. आता कोण पडतंय आणि कोणाला क्रॉस व्होटिंगची भीती आहे ते त्यांना आपल्याला आपापल्या आमदार त्यांना सांभाळावे लागतात अलीकडच्या काळामध्ये. पण क्रॉस व्होटिंग होण्याची भीती सगळ्यात जास्त माझ्या माहितीप्रमाणे सत्ताधारी पक्षाला आहे. लोकसभा निवडणुकीचे जे निकाल लागलेले आहेत ते पाहता महायुती म्हणून जो काय प्रकार आहे तो पूर्णपणे पराभूत झाल्यामुळे अनेक आमदारांना आपल्या भविष्याची चिंता वाटते. आणि अशा परिस्थितीत कोणते आमदार काय निर्णय घेतील सांगता येत नाही. आम्ही नक्कीच आमच्या आमदारांच्या सोबत आहोत, आमचे आमदार आमच्या सोबत आहेत. मग काँग्रेसचे असतील, माननीय शरद पवार साहेबांबरोबर असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे असतील आणि शिवसेनेचे असतील.